उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान क्रॅशमध्ये पिंकी माळी यांचा देखील मृत्यू झालेला आहे। मात्र पिंकी माळी यांची सासरवाडी जी आहे ती ठाण्यातील कळवा या परिसरात आहे आणि आपण याच ठिकाणी आहोत। त्यांचं घर राहतं घर आहे इथे आणि त्यांना या ठिकाणी पार्थिव आणण्यात आलं होतं। त्याच्यानंतर त्यांना आता मुंबईकडे हलवण्यात आलेलं आहे। स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, एकंदरीत पाहायला गेलं तर दुःख घटना आहे, सर्वांनाच हळहळ व्यक्त होताना पाहायला मिळतं। पिंकी माळी या ठिकाणी कधीपासून राहत होत्या, त्यांचं लग्न कधी झालं, त्याच्यानंतर खास करून त्यांचा स्वभाव कसा होता? पिंकी माळीचं लग्न एक साधारण 3 ते 4 वर्षापूर्वी झालं असं आम्हाला कळलं, पण ते राहायला 1.5 वर्षापूर्वी आले। ही सोसायटी नवीन आहे, बिल्डिंग नवीन आहे आणि स्वभावाच्याबद्दल सांगायचं झालं तर खूप चांगला प्रेमळ स्वभाव होता। म्हणतो ना आपण, एक तोंडात साखर असलेली मुलगी होती, एकदम गोड मुलगी होती। अक्षरशः प्रत्येक गोष्ट ती शेअर करायची। ती कुठेही बाहेर गेली, कोणतीही टूर केली, कोणत्याही VIP बरोबर टूर केली तर ती पास ऑन करायची। तिच्या समोर आम्ही राहतोय 701 मध्ये, 704 मध्ये आम्ही राहतोय, ती 701 मध्ये। ती जेव्हा जेव्हा जायची ती येऊन आनंदाने सांगायची, बाबा मी आज देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर होते, अमरावतीला गेले होते, त्याच्या अगोदर आपला गिरीश महाजन साहेबांबरोबर होत्या, त्या गेल्या होत्या। परत आता अजितदादांबरोबर ही चौथी फेरी होती, ती चौथी ट्रिप होती। तर सगळं असं मन मोकळेपणाने ती येऊन सांगायची। पण मात्र तिचा असा देखील आरोप होता की VSR जी पायलट जे आहेत ते चांगले नव्हते, त्यांचे काम व्यवस्थित करत नव्हते। का वाटतं येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत त्या कुठेतरी व्यवस्थित काम नसणार, बिघाड असणाऱ्या कंपन्या समोर आल्यामुळे असे अपघात होतात? आता हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, पण तिचा कोणाचा आरोप होता? पिंकी माळीने सांग असेल असं कधी हे नाही, पण असेल, कारण ह्यावर खरं गेलं पाहिजे। आता एवढं अजितदादांसारखा मोठ्या व्यक्तीचं निधन होणं आणि हे अशा कारणामुळे जर लँडिंग होताना हे असं होतंय तर त्या कंपनीच्याबद्दल पण काही चौकशी झाली पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साहेब सांगायचं झालं तर तो बिचारा सोहम जो आहे त्याला कुठेतरी आधाराची गरज आहे। आम्ही तर आहोतच, पण जेणेकरून आता हे जसं गिरीश भाऊंबरोबर गेले, गिरीश महाजनांनी इकडे यावं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी थोडा वेळात वेळ काढून जर एकदा जरी भेट देऊन इकडे आलेत किंवा जसं आता सांगितलं, आता अजितदादा तर गेलेत, त्यांच्याबरोबर बरंच हे होतं, त्यांनी ट्रिप केलं, तर अशा व्यक्तींनी येऊन जर इथं थोडंसं त्यांना काय म्हणतो आपण सल्ला किंवा आधार देण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला बरं वाटेल की जेणेकरून तो मुलगा जो आहे सोम तो त्यातून लवकरात लवकर बाहेर पडेल असं मला वाटतं। ते कुठे काम करतात, कशा प्रकारचं कुटुंब या ठिकाणी ते चालवत होते त्या पिंकी माळीसोबत? हे दोघंही नवरा बायको इथे राहत होते, त्यांचं कुटुंब बाकी एक भाऊ मला वाटतं नाला सोपाराला होता, एक पनवेलला होता, चौक म्हणून तिथे। आणि हे दोघे नवरा बायको आणि त्याची आई होती, म्हणजे पिंकीची सासू, ती इथे येऊन जाऊन राहायचं वगैरे सगळं ते। नक्कीच काय आठवणी पिंकी सोबत, कधी भेटगाठ, सोसायटीच्या लोकांबरोबर चर्चा? पिंकी बरोबर त्यांनी सोमने काय केलं, सोसायटीच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी त्या पिंकीचा वाढदिवस इथे दीपावलीमध्ये साजरा केला, जेणेकरून सोसायटीचे लोक सगळे एकमेकांना ओळखतील, किंवा नवीन सोसायटी होती तर असं त्याचं एक केलेलं होतं त्यांनी दीपावलीमध्ये। आणि शेवटचं सांगायचं झालं तर तिने आता एक 23 तारीख किंवा 22 तारीख आय थिंक त्या दिवशी ते इडली घेऊन माझ्याकडे आली होती, आमच्या घरी आली होती। तर मला बाबा म्हणायची, बाबा इडली आणलेली आहे मी, तर माझ्या मिसेसचं वगैरे तिथं मॉर्निंग चांगलं असायचं, की खूप चांगलं हे होतं की म्हणजे स्वयंपाकातलं घेणं देणं सगळं ते चालायचं बाजूवाला असल्यामुळे। आणि ते दोघंच नवरा बायको होतं, कोणी नव्हतं। त्या पिंकीसाठी बिचारा त्याने सोमने जवळ 7-7.5 लाखाचं फर्निचर घरात केलं होतं, ते काम चालू होतं, अगदी शेवटच्या टप्प्यात आलं होतं काम, तुम्ही बघाल तुम्ही घरी गेल्यानंतर तिथे। तर तिचं काय हवंय नको तिला ते सगळं बघायचं होतं, सगळ्या गोष्टी खूप चांगलं बॉन्डिंग होतं, दोघंच राहायचे। त्याची सासूबाई असायची त्यांची तिथे, सासरे नाही आहेत, ऑफ झालेले। आणि मला वाटतं त्या वाढदिवसाच्या दिवशी तिचे आई वडील सुद्धा इकडे आले होते, ते वरळीला राहिले, जे आता डेथ बॉडी तिकडे घेऊन गेलेत, ते अंत्यविधीसाठी ते तिकडे घेऊन गेलेत। नक्कीच या ठिकाणी मागणी करत आहे की स्थानिक की त्यांच्या घरी येऊन त्यांनी कुठेतरी कुटुंबियांना आधार द्यावा, पतीला आधार द्यावा। त्यामुळे अशा प्रकारची जी घटना घडलेली ती दुःखद वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे। आपण काही स्थानिक रहिवासी इमारतीतील त्यांना देखील विचारतो, तर पिंकी माळीचा स्वभाव कसा होता, जवळून तुम्ही पाहिलेलं आहे आणि ही दुःखद घटना आहे, पाहिलेलं जर येणाऱ्या काळात काय मागणी असणार तुमची सरकारकडे? अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे ही। काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू पावला, त्यांच्यासोबत आणखी 6 जणही त्यांचा मृत्यू पावलेले आहेत। त्यामध्ये आमची सोसायटीमधले राहणारे रहिवासी पिंकी माळी, ॲक्च्युली लग्नानंतर तिचं आडनाव आहे सैनी, तर सोमीकरची मिसेस म्हणून आम्ही तिला ओळखतो। ते दोघांमध्ये एवढं बॉन्डिंग चांगलं नवरा बायकोंचं
की प्रमाणाच्या बाहेर कुठल्या सोसायटीमध्ये कार्यक्रम असेल काय असेल तर उत्साह आणि एनर्जी एवढी त्यांच्यामध्ये असायची की कार्यक्रमात सहभागी व्हायचे. ती ॲज अ एअर होस्टेस म्हणून काम करायची प्रायव्हेट जेटमध्ये. तर ती कधी 8-8 दिवस 5-5 दिवस ती बाहेर टूरवर असायची. आल्यानंतर सर्वांना सांगायची किंवा मी फडणवीस साहेबांसोबत होते, मी पवार साहेबांसोबत होते, सर्व घटना सांगायची आणि आवडीनिवडी एकदम मन मोकळेपणाने सांगायचे आहेत नवरा बायको दोघंही. दोघांचा स्वभाव खूप सुंदर होता. नवीन दाम्पत्य होतं, त्यांच्या आयुष्याला वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली होती आणि अशी दुर्दैवी घटना घडली. अत्यंत खूप मन हळवं होतं. तिने देखील अशी माहिती घरच्यांना पुरवली होती की बाबा पायलट व्यवस्थित नाही आहे, जी कंपनीची व्यवस्था बरोबर नाही असं देखील तिने कारणं सांगितली होती. का वाटतं अशांवरती कशावरची कारवाईची मागणी? नाही, आता ह्याबद्दल मी काय वाक्य करू शकत नाही कारण मला याबद्दल काय माहिती नाही. तर कुटुंबासाठी शासनाने काय ते त्यांना सहानुभूती द्यावी, शासनाने कोण निर्णय घ्यावा, त्याचा जे असेल शासनाकडून ते त्यांनी पूर्तता करावी ही शासनाकडनं मान्य. त्या अपघातामध्ये विटावातले देखील विदीप जाधव गेले. त्यानंतर एक मोठी घटना कळवमध्ये दिसून येते. का वाटतं दोन्ही अशी लोक जे ते सरकारी यंत्रणांमध्ये काम करत होते, येणाऱ्या काळात पाठिंबा कसा असावा? नाही तर पाठिंबा सरकार हा भाग वेगळा राहिले, ही दुर्घटना हा भाग वेगळा आहे. तुम्ही आता एकत्र करू नका त्याला. असं हे दोन्ही आता एकाच जेटमध्ये म्हणजे सरकारतर्फे काय असेल बाबा, त्यांच्या घरच्यांना कुठंतरी पाठपुरावा करावा, त्यांना काय मिळकत असेल, त्या लहान मुलं असतील त्यांच्या विधी जाधवला त्यांच्या आता विधी जाधव आहेत ते आता ते सरकारी नोकर असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये जो कोणी असतील त्यांना त्यांनी रुजू करून घ्यावं सरकारी नोकर म्हणून. आणि हे दाम्पत्य आहे तर प्रायव्हेट होतं, सर्व प्रायव्हेट वर्किंग होते. तर ह्या दाम्पत्यामधले कुठल्या तरी एका कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला त्यांनी सरकारी नोकरीमध्ये रुजू करून परमनंट गव्हर्नमेंट सरकारी जॉब द्यावा ही सरकारकडनं अपेक्षा. आपली काय मागणी आहे? असं म्हणजे रवी भाईंनी सांगितलं बरोबर की सरकारने ह्याबद्दल थोडा विचारायला पाहिजे. आणि आम्ही तर बोललो तर वेगळी गोष्ट आहे. सरकार त्यांच्या म्हणजे एक इंटेन्शन जर पुढे आली तर म्हणजे आम्ही पण सहभाग करू आणि आमच्यातर्फे काहीतरी झालं आम्ही त्याच्यात तर आहोत त्यांच्याच बरोबर. पण सरकारने हा काहीतरी इनिशिएट घ्यायला पाहिजे त्यांच्यासाठी आणि सरकार त्यांच्या मनाने जर पुढे आली तर चांगली गोष्ट आहे. सरकारने कुठेतरी विचार करावा ज्या संदर्भात विदीप जाधव असतील, त्यांचं कुटुंबीय असेल किंवा विंकी माळी असेल त्यांच्या कुटुंबियासाठी विचार करावा असं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या क्रॅशमध्ये जे लोक मृत्यू पावलेत त्यांना आता सरकार कशाप्रकारे मदत करते हे देखील पाहणं गरजेचं. मात्र चौकशी देखील ची कशाप्रकारे पुढे होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा मोहन दुबेसह गणेश सुराट, TV9 मराठी, कळवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.